फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा भाग 2 विभाग 4 प्रकरण 2. प्रकरणाचं शीर्षक आहे बापाच्या घरी. पहिल्या प्रथम आल्योशा आपल्या बापाकडे गेला. वाटेत त्याला तुझा भाऊ इवान याच्या नजरेस न पडता तू ये असे बापाने त्याला आदल्या दिवशी सांगितले होते याची आठवण झाली. असं का चटकन आल्योशाच्या मनात आले. जरी वडिलांना माझ्या एकट्याशीच काही बोलायचं असलं तरी मी कोणाच्या दृष्टीस न पडता का जावं. कदाचित त्यांचं मन काल प्रक्षुब्ध असल्यानं त्यांना वेगळंच काही म्हणायचं असेल असा संभव आहे असे त्याने मनाशी ठरवले. तरी जेव्हा मार्गा इमात्यवनाने त्याला बागेचे फाटक उघडले आणि चौकशीवरून इवान फ्योदरोविच बाहेर जाऊन 2 तास झाल्याचे तिने त्याला सांगितले तेव्हा त्याला मनाला अतिशय आनंद झाला. ग्रिगरी हा आजारी होऊन घरीच अंथरुणात पडून आहे असे त्याला समजले. आणि बाबा ते वर आहेत, कॉफी घेत आहेत, मार्फा वृक्षस्वरात म्हणाली. आल्योशा आत गेला. म्हाताळा टेबलापाशी एकटाच बसला होता. त्याने पायात जोडे घातले होते आणि अंगात छोटासा जुना डगला घातला होता. तो हिशेबावरून नजर फिरवीत आपले मनोरंजन करीत होता, पण त्याचे त्यात तितकेसे लक्ष नसावे. तो घरात अगदी एकटाच होता कारण स्मिर्द्याकवसुद्धा बाहेर बाजार करण्याकरता गेला होता. जरी तो लवकर उठला होता आणि उत्साही दिसण्याचा प्रयत्न करीत होता तरी तो थकलेला आणि अशक्त दिसत होता. त्याच्या कपाळावर रात्रीच्या माराचे मोठे मोठे निळसर वळ उठले होते आणि कपाळ लाल हातरुमालाने बांधलेले होते. त्याचे नाकसुद्धा रात्रीत खूपच सुजून आले होते आणि कुठे कुठे झालेल्या लहान लहान जखमांनी ते झाकून गेले होते. त्यामुळे त्याच्या साऱ्या चेहऱ्याला एक प्रकारची रागीट आणि चिडखोर कळा आली होती. म्हाताऱ्याला त्याची जाणीव होती आणि आल्योशा जसा आला तशी त्याच्यावर त्याने गुरकावणारी नजर रोखली. कॉफी थंड झालेली आहे, तो कठोर स्वरात ओरडून म्हणाला. मी तुला घे म्हणणार नाही. मी आज फक्त लेंथला चालणाऱ्या मासळीशिवाय दुसरं काही नको म्हणून सांगितलंय आणि ती माझ्याबरोबर खायला मी कुणालाही बोलावणार नाही. तू का आलायस? तुमचं कसं काय आहे ते बघायला, आल्योशा म्हणाला. बरोबर, शिवाय मी तुला आज यायला सांगितलं होतं. या सर्वांचा काही उपयोग नाही. तू तसदी घेण्याचं काही कारण नव्हतं, पण मला माहीत होतं तू सरळ नाक खुपसून येणारच म्हणून. हे तो अगदी विरोधी भावनेने बोलला. असे म्हणत असतानाच तो उठला आणि आरशात त्याने चिंतापूर्वक आपल्या नाकाकडे पाहिले. हे बहुधा त्या सकाळी त्याने 40व्यांदा पाहिले असेल. आपला हातरुमालही तो कपाळावर जरा अधिक शोभेल अशा रीतीनं बांधू लागला. लाल रंग बरा, पांढरा बांधला की इस्पितळात असल्यासारखं वाटतं, तो अर्थपूर्ण रीतीनं बोलला. ठीक, तिकडे कसं काय आहे? तुझे महंत कसे आहेत? त्यांची प्रकृती फार बिघडली आहे. त्यांना कदाचित आज मरण येईल, आल्योशा उत्तरला. पण त्याच्या बापाने ते ऐकलेच नाही. तो लगेच आपला प्रश्न विसरूनही गेला होता. इवान बाहेर गेला आहे, तो एकदम म्हणाला. मी त्याच्या वाग्दत्त वधूला पळवून न्यायची तो पराकाष्ठा करतो आहे. तेवढ्याकरिताच तो इथं राहिला आहे, तो खुनशीपणानं म्हणाला आणि आपलं तोंड वाकडं करून त्यानं आल्योशाकडे पाहिलं. त्यानं खरंच तुम्हाला सांगितलं तसं? आल्योशानं विचारलं. होय, बऱ्याच दिवसांपूर्वी सांगितलं. मी 3 आठवड्यांपूर्वीच सांगितलं. खरं वाटेल तुला? तो सुद्धा माझा खून करायलाच आलाय असं तू समजत नाहीस ना? इथं येण्यात त्याचा काही हेतू असलाच पाहिजे. म्हणजे काय? असं का बोलता तुम्ही? आल्योशा दुःखी होऊन म्हणाला. तो पैसे मागत नाही हे खरं, बाकी त्याला एक कवडीही माझ्याकडून मिळणार नाही. मला जितका काळ जगणं शक्य आहे तितकं जगण्याची माझी इच्छा आहे. हे माझ्या लाडक्या अलेक्सी फ्योदरोविच, तूही समजून ठेव. आणि म्हणून मला फार्दिंगची गरज आहे आणि जितका जास्त काळ मी जगेन तितके जास्त ते पैसे मलाच लागणार. तो खोलीच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत फेऱ्या घालीत आणि आपले हात आपल्या भोंगळ पिवळ्या सुती डगल्याच्या खिशात घालून बोलत राहिला. मी अजून 55 वर्षांचा माणूस म्हणून शोभेन, पण मी आणखी 20 वर्ष असंच लोकांना दिसावं अशी माझी इच्छा आहे. जसा जसा मी म्हातारा होत जाईन तसा तसा मी दिसायला सुरेख राहणार नाही. काय समजलास? बाया आपणहून माझ्याकडे चालत येणार नाहीत, तेव्हा मला माझा पैसा लागणारच. म्हणून मी जास्त बचत करीत आहे, फक्त माझ्यासाठी, बरं का? माझ्या लाडक्या मुला अलेक्सी, तुलाही हे माहीत असलेलं बरं, कारण मी करीत असलेली पापं शेवटपर्यंत करीत राहायचं माझ्या मनात आहे, सांगून ठेवतो. कारण पाप गोड असतं. सगळे त्याला शिव्या देतात, पण सगळी माणसं पापाचंच जीवन जगतात. फक्त बाकीचे चोरून करतात, मी उघड करतो. आणि म्हणून बाकीचे सारे पापी मी इतका साधासिधा असल्याबद्दल माझ्यावर तुटून पडतात. आणि अलेक्सी, तुझा तो स्वर्ग मला मुळीच आवडायचा नाही, मी सांगून ठेवतो.
आणि जरी तो तुझा स्वर्ग खरा असला तरी सभ्य माणसाला योग्य असं ते स्थान नाही. मरणाबद्दल माझं मत असं आहे की मी झोपी जातो आणि पुन्हा जागा होत नाही. संपलं. तुला वाटलं तर माझ्या आत्म्याकरता प्रार्थना कर आणि तुला नाही वाटलं तर नको करू. झक मारीत गेलास तू. हे माझं तत्त्वज्ञान. इवान काल इथं बोलला ते आम्ही जरी सारे प्यालेलो होतो तरी छान बोलला. इवान हा दिमाखखोर फाकड आहे, पण त्याच्याशी विशेष काही विद्या नाही. मोठंसं शिक्षणही त्याला नाही. तो गप्प बसतो आणि न बोलता एखाद्याला नुसता हसतो. त्यानं तो बरोबर वेळ मारून नेतो. आलुषा त्याचं बोलणं मुकट्यानं ऐकतच राहिला. तो माझ्याशी का नाही बोलत? बोललाच तर मोठेपणाचा आव आणून बोलतो. तुझा इवान हा बदमाश आहे. मी जर मनात आणले तर एका मिनिटात गृशंकाशी लग्न करीन. कारण तुमच्याकडं पैसा असेल अलेक्सी फेओदोरोविच, तर तुम्ही एखाद्या गोष्टीची इच्छा करायचा अवकाश की ती तुम्हाला मिळालीच म्हणून समजा. त्याचंच तर इवानला भय वाटतंय. मला लग्न करायला अडथळा करावा म्हणून तो टपून बसलाय आणि त्याकरिताच तो मी त्यानं स्वतःच गृशिंकाशी लग्न करावं म्हणून त्याला चिथावतो आहे. त्याला वाटतं या योगानं मी गृशिंकापासून दूर राहील. जणू तिच्याशी जर मी लग्न केलं नाही तर मी माझा पैसा त्यालाच ठेवणार आहे. शिवाय जर मी त्यानं गृशिंकाशी लग्न केलं तर इवान त्याच्या श्रीमंत वाग्दत्त वधूला घेऊन जाईल. हेच तर तो मनात धरून बसला आहे. हलकट आहे तो इवान. किती रागवता तुम्ही. हा कालचा परिणाम आहे. तुम्ही जरा पळून राहिलात तर बरं. आलुषा म्हणाला. बघितलंस, तू असं म्हणालास आणि मला तुझा राग नाही आला. पण जर इवान असं म्हणाला तर मला त्याचा राग येईल. फक्त तुझ्या संगतीतच माझा वेळ चांगला जातो. नाहीतर मी फार दुष्ट स्वभावाचा माणूस आहे. तुला माहीतच आहे. तुमचा स्वभाव दुष्ट नाही, फक्त त्याला वाकडं वळण लागलंय. आलुषा स्मित करून म्हणाला. ऐक, आज सकाळी माझ्या मनात त्या आडदांड मित्याला अडकवून टाकायचं होतं आणि आता त्याच्या संबंधानं काय ठरवावं ते मला कळत नाही. अर्थात अलीकडच्या फॅशनेबल काळात आईबाप म्हणजे अडगळ समजली जाते. पण तुमच्या म्हाताऱ्या बापाच्या केसांना धरून त्याला इकडे तिकडे ओळीत न्यायची, त्याच्याच घरात तोंडावर मारण्याची आणि सरळ त्याचा खून करण्याची, बढाई मारण्याची आणि हे सर्व साक्षीदारांच्या हजेरीत करण्याची परवानगी आजसुद्धा कायदा देत नाही. माझ्या मनात जर असते तर त्याला मी चिरडून टाकले असते आणि त्यानं जे केलं त्याबद्दल एकदम त्याला तुरुंगात घालू शकलो असतो. म्हणजे तुम्ही त्याच्यावर खटला भरू इच्छित नाही तर? इवाननं माझं मन परावृत्त केलं. मी इवानची पर्वा केली नसती, पण दुसरी एक गोष्ट आहे. आणि आलुषाकडे खाली वाकून तो विश्वासानं अर्धवट कानात सांगितल्याप्रमाणे म्हणाला. जर मी त्या टोनग्याला तुरुंगात पाठवलं आणि ते तिच्या कानावर जाईल आणि ती ताबडतोब त्याला भेटायला धावेल. पण जर तिच्या कानावर असं गेलं की त्यानं मला एका अशक्त म्हाताऱ्याला मरेस्तोवर मारलं तर ती त्याला कदाचित सोडून देईल आणि माझ्याकडे येईल. कारण तशीच तिची रीत आहे, सारं उलटं करायची. तिला मी पुरतं जाणतो. ब्रँडीचा एखादा घोट घेणार का? थोडी थंड कॉफी घे. त्यात मी पाव पेला ब्रँडी ओततो. छान चव लागते बेटा. नको, पाहिजे तर तो पाव मी माझ्याबरोबर घेऊन जातो. आलुषा म्हणाला आणि त्याने एक अर्धपेनी किमतीचा फ्रेंच पाव उचलून आपल्या झग्याच्या खिशात घातला. आणि तुम्ही पण ब्रँडी नाही घेतलीत तर बरं होईल, त्यानं म्हाताऱ्याच्या तोंडाकडे बघून चिंतेच्या स्वरात सुचवले. बरोबर आहे तुझं म्हणणं. माझे मज्जातंतू शांत होण्याऐवजी भडकतात. फक्त एकच लहानसा पेला. कपाटातून मी तो काढून घेतो. त्यानं कपाटाचं कुलूप काढलं. पेल्यात थोडी दारू ओतून घेतली. नंतर तो ती प्याला आणि कपाटाला कुलूप लावून किल्ली परत त्यानं आपल्या खिशात टाकली. तेवढीच पुरे. एका पेल्यानं काही मी मरत नाही. बघितलात, तुम्ही आता मगापेक्षा चांगल्या मूडमध्ये आहात, आलुषा हसत म्हणाला. हां, ब्रँडी न घेतासुद्धा मला तुझ्याविषयी प्रेम वाटतं, पण शठाशी मी शठ होतो. इवान चेरिशमानाला जात नाही म्हणतो, असं का? गृशिंका आली तर मी तिला किती पैसे देतो यावर त्याला पाळत ठेवायची आहे. हे सगळे बदमाश आहेत साले. पण मी इवानला ओळखत नाही. मला त्याची मुळीच माहिती नाही. कुठनं आलाय तो जीवाभावानं आमच्यातला नाही. तो काय समजतो मी त्याला काही मागं ठेवून जाणार आहे म्हणून? मी मुळीसुद्धा मृत्यूपत्र वगैरे करून ठेवणार नाही. तू सुद्धा समजून ठेव. आणि मी त्याला किड्यासारखा चिरडून टाकीन. मी माझ्या जोड्यानं रात्री काळ्या किड्यांना असं चिरडून मारतो. त्यानं पायाखाली तुडवलं की कसा कचाकचा आवाज होतो, तसाच तुझा मित्यासुद्धा कचकच आवाज करील. तुझा मित्या बरं, कारण तू त्याच्यावर प्रेम करतोस. होय, तुझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मला त्याच्याबद्दल भीती वाटत नाही. पण जर इवानचं त्याच्यावर प्रेम असतं आणि त्याच्या त्या प्रेमाचं माझ्या दृष्टीने मला भय वाटलं असतं. पण इवान कुणावरसुद्धा प्रेम करत नाही. इवान आपल्यापैकी नाही. इवानसारखी माणसं आपल्या जातीची नाहीत बेटा. ती धुळीच्या ढगासारखी असतात. जरा वारा सुटला की धुरळा पळाला
आज तुला मी यायला सांगितलं तेव्हा माझ्या डोक्यात एक खुळी कल्पना होती. मला तुझ्याकडून मित्याचा शोध काढून घ्यायचा होता. जर मी त्याला 1000 किंवा कदाचित 2000 दिले तर ते हलकट भिकारडं 5 वर्षापर्यंत किंवा जास्त चांगलं म्हणजे 35 वर्षापर्यंत अगदी संपूर्णपणे बाजूला व्हायला आणि गृशिंकाला सोडून द्यायला, तिला कायमचं सोडून द्यायला कबूल होईल का? मी विचारीन त्याला, आलोशा पुटपुटला. तुम्ही जर त्याला 3000 दिलेत तर कदाचित. मूर्खपणानं बोलू नकोस. आता तू त्याला विचारायचं कारण नाही, काही गरज नाही. माझा बेत मी बदललाय. ती माझी बेअक्लीपणाची कल्पना होती. मी त्याला काहीसुद्धा, एक पेनीसुद्धा देणार नाही. मलाच माझा पैसा हवा आहे. म्हातारा हातवारे करीत ओरडला. त्याला काही न देता मी त्याला किड्यासारखा चिरडून टाकीन. त्याला काहीसुद्धा सांगू नकोस, नाहीतर तो आशा करीत बसेल. तुझं इथं काही काम नाही, तुला थांबायचं काही कारण नाही. त्याची ती वाग्दत्त वधू कॅतरिना इवानोव्ना, जिला त्यानं इतक्या काळजीपूर्वक इतके दिवस माझ्यापासून लपून ठेवलंय, ती त्याच्याशी लग्न करणार आहे की नाही? तू तिला काल भेटायला गेला होतास वाटतं. काहीही झालं तरी ती त्याला सोडून द्यायला तयार होणार नाही. पाहिलंत किती मनापासून या सभ्य तरुण स्त्रिया एका हरामखोर बदमाशावर प्रेम करतात ते. गरीब बापड्या असतात त्या पांढऱ्या फिकट तरुणी त्यांच्याहून अगदी वेगळ्या. अरे रे, जर मला त्यांचं तारुण्य असतं तर त्यावेळी जसं माझं रूप होतं ना तसं आता असतं. 28व्या वर्षी त्याच्यापेक्षा मी जास्त चांगला होतो बरं का. आणि त्याच्यासारखा मी जिंकत वीर पुरुष झालो असतो. तो हलकट बदमाश मनुष्य आहे. पण काही झालं तरी त्याला गृशिंका मिळायची नाही, मुळीच मिळायची नाही. त्याला मी चिरडून टाकीन. हे शेवटचे शब्द बोलताना त्याचा राग पुन्हा भडकला होता. तू जा आता, आज तुला इथं काही काम नाही, तो तडकून कठोरपणे म्हणाला. आलोशा त्याला नमस्कार करण्याकरता जवळ गेला आणि त्याच्या खांद्याचं त्यानं चुंबन घेतलं. कशासाठी हे? म्हाताऱ्याला थोडंसं आश्चर्य वाटलं. आपण पुन्हा एकमेकांना भेटणार आहोत की पुन्हा भेटणार नाही असं तुला वाटतं? छे, तसं मुळीच नाही. माझ्या मनात काहीच नव्हतं. माझ्याही मनात काहीच नव्हतं, म्हातारा त्याच्याकडे पाहून म्हणाला. ऐक. तो निघाला तसा तो ओरडून म्हणाला. लवकरच पुन्हा परत ये. तुझ्यासाठी मी माशांचं सुरेखसं सार ठेवीन. आजच्यासारखं नव्हे. येच बरं का. उद्या ये. ऐकलंस का? उद्या ये. आणि जसा आलोशा दाराबाहेर पडला तसा तो पुन्हा कपाटापाशी गेला आणि आणखी अर्धा पेला त्यानं ओढून घेतला. जास्त नाही घ्यायची, तो पुटपुटला. त्यानं घसा खाकरला आणि पुन्हा कपाटाला कुलूप लावून किल्ली खिशात ठेवली. मग तो आपल्या झोपण्याच्या खोलीत गेला. थकून अंथरुणावर पडला आणि मिनिटभरात झोपी गेला. प्रकरण समाप्त.